आपण हुलग्याला घरच्या घरी छान असे मोड कसे आणायचे ते बघणार आहे। पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी छान लागते, मोड आलेली भाजी चांगली लागते हुलग्याची उसळ। तर आपण त्याच्यासाठी घरीच कसं तयार करायचं ते बघणार आहे। चांगले मोड आले पाहिजे असे, जितके मोड छान येतील तितकी याची उसळ छान लागते। आता याच्या बरोबरीने घालणार आहे आपण हे वाल आहेत, हे तुरमुडे वाल आहेत, आपण बिरड करतो ते वाले, कुणी कडूवाल म्हणतं, कुणी कडूवाल म्हणतं याला, कुणी याला तुरमुडे वाल म्हणतं। तर याचं बिरड करतात। तर हे बिरड अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं तयार तर बघूया आपण। हे आता हे चांगलं मी नळाखाली धुवून घेतले 2-3 पाण्याने। हे घरचंच असल्यामुळे याला काही पावडर वगैरे घातलेली नाही। आता याच्यात घालूया बुडेल एवढं 1 ग्लास पाणी। हे रात्रभर असंच झाकून ठेवायचंय। आता हुलगे पाहूया आपण। याला हुलगे किंवा कोणी कुळीत म्हणतं, तर आम्ही याला हुलगे म्हणतो। याची शेंगुळी खूप छान लागतात। कोणी कोणी खाल्ले त्याची शेंगुळी, आमच्याकडे याची शेंगुळी केली जाते। आता हे मी धुवून घेते। ह्या हुलग्याला पण मी 2 पाण्याने चांगलं धुवून घेतलंय। हे बघा, हे आता रात्रभर आपण असंच भिजत ठेवणार आहे। हे रात्रभर आपले हुलगे भिजत घातले होते। आता याला मोड आणायला, याला भरपूर असे मोड आले पाहिजे। हे आता मी हे 1-2 पाण्याने धुवून घेते। हे मी आता 1-2 पाण्याने धुवून घेतले आणि चाळणीत पसरून ठेवणार आहे असं। हे चांगलं असं पसरून ठेवायचं आहे। याच्यात चाळणीमध्ये आता पाणी राहणार नाही। मी हे ओलं कापड केलेलं आहे कॉटनचं। आता हे मी याच्यावर ठेवणार आहे आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे। मी यावरती असं झाकण ठेवून देणार आहे 7-8 तासासाठी। आपण बघूया नंतर 7-8 तासानंतर। हे वाल भिजत घातले होते बिरड्याचे। आता त्याच्यासाठी पण आहे ना, हे पण चांगले नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं। याला चिकटपणा काही असलं तर निघून जातं चिकटपणा। आणि गरम पाण्यात घालायचं नाही भिजायला। गरम पाण्यात घातलं, कुठलंही कडधान्य गरम पाण्यात भिजायला घातलं तर चिकट होतं, म्हणून मी गरम पाण्यात अजिबात घालीत नाही। आता आपण याला या बरणीत मोड आणायला ठेवणार आहे। याच्यावरती पालथं घालायचंय आणि हे सोडून द्यायचं असंच। आता याला पण 7-8 तासासाठी ठेवून द्यायचंय। आपल्या हुलग्याला किती मोड आले ते पाहूया आपण आता। किती छान मोड आले, न तुटता। एकही मोड तुटत नाही। याची उसळ कुणी कुणी खाल्ली हुलग्याची? कोणत्या भागात जास्त हुलगे चालतात कमेंट करून नक्की सांगा। याची उसळ कोणी कोणी खाल्ली आहे? आणि याची आमच्याकडे शेंगुळी केली जाते। तर शेंगुळी कुणाकुणाला आवडतात ही? याची शेंगुळी पीठ दळून आणायचं आणि याची शेंगुळी केली जातात। किती छान मोड आलेत हुलग्याला। पावसाळ्याच्या दिवसात आहे ना भाजीला काही नसतं, म्हणून आपण घरीच हे भिजायला घालायचं। आणि ह्या दिवसात आहे ना याची मोडाची भाजी खूप सुंदर लागते। तुम्ही आमटी करा किंवा सुकी भाजी करा कांदा घालून, तरी छान होते ही भाजी। आमच्याकडे पातळ भाजी केली जाते याची, साध्या पद्धतीने भाजी एकदम छान लागते याची भाजी। आता हे सुद्धा भिजायला घातलं होतं मी बिरड्याचं। याला पण मोड आले चांगले। हे वाल आहेत, तुरमुडे वाल आहेत। कुणी कडूवाल घालतं,
कुणाकडं तुरमुडेवाला असेल तर तुरमुडेवाल घालतं. तर मी हे भिजत घातलं होतं त्याचं बिरडं बनवण्यासाठी. तर आता हे आपण काय करायचं, पटकन सोलता यावं म्हणून हे थोडंसं गरम पाणी घालायचं याच्यामध्ये. पाणी मी गरम केलेलं आहे जरा, हे आता हे पाणी गरम केलेलं याच्यात टाकायचं आहे आणि 5 मिनटं असं ठेवायचं आहे जरा. 5 मिनिटांनी काय होतं, याचं पटकनी टरकल निघतं. हे बघ पटापट निघलं जाते बघ, लगेच निघायला लागलं. पाणी गरम टाकल्या निघायला लागलं. हे अशा पद्धतीने पटापट सोललं जातं. गरम पाण्याने काय होतं, पटकन सोललं जातं. हे नक्की अशा पद्धतीने वालाचं बिरडं करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.